प्रश्न: दररोज जवळीक साधल्यास काय होते? उत्तर: शरीरावर ताण आणि थकवा जाणवू शकतो. वारंवार जवळीक साधल्याने ऊर्जा कमी होऊ शकते. म्हणून शरीराला विश्रांती देणं आणि संतुलन ठेवणं आवश्यक असतं. प्रश्न: कोणत्या महिलांना मंद प्रकाशात वेळ घालवायला आवडते? उत्तर: ज्यांना शांत आणि रिलॅक्स वातावरण आवडतं. मंद प्रकाशामुळे मन शांत राहतं आणि आराम मिळतो. अशा वातावरणात त्या अधिक सुखकर वाटतं. प्रश्न: मानसिक व शारीरिक इच्छेचा प्रभाव कोणत्या वयात होतो? उत्तर: तरुण वयात हा प्रभाव जास्त जाणवतो. कारण त्या काळात शरीरात आणि मनात बदल होत असतात. हार्मोन्समुळे भावना अधिक तीव्र होतात. प्रश्न: जास्त प्रमाणात शारीरिक संबंध केल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते? उत्तर: शरीरात कमजोरी आणि थकवा वाढू शकतो. अति केल्याने मानसिक ताणही जाणवू शकतो. म्हणून योग्य मर्यादा पाळणं महत्त्वाचं असतं. प्रश्न: पत्नी कधी करू देत नाही? उत्तर: जेव्हा तिची इच्छा नसते किंवा ती थकलेली असते. तिच्या भावना आणि आराम महत्त्वाचे असतात. त्यावेळी ती नकार देऊ शकते आणि ते स्वीकारणं गरजेचं असतं. प्रश्न: घमेंडी बाईला करायला जास्त मजा का येते? उत्तर: तिच्यात आत्मविश्वास जास्त असतो. ती स्वतःच्या पद्धतीने गोष्टी अनुभवते. म्हणून ती अधिक खुल्या मनाने आनंद घेते. प्रश्न: पोरं झालेली बाई कोणत्याही गोष्टीत नाही का म्हणत नाही? उत्तर: ती अनुभवी झालेली असते. तिला परिस्थितीची अधिक समज असते. म्हणून ती विचार करून निर्णय घेते. प्रश्न: कोणाला करताना पोरांचे भरपूर पाणी गळते? उत्तर: घरात काम करताना भावनांचा ओलावा दिसतो. कधी कधी डोळ्यातून पाणी येतं. ही भावना व्यक्त करण्याची नैसर्गिक पद्धत असते. प्रश्न: गर्भवती बाईला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने का कराव्या लागतात? उत्तर: तिच्या शरीरात सतत बदल होत असतात. तिला सुरक्षित आणि आरामदायक पद्धती निवडाव्या लागतात. डॉक्टरांचा सल्ला घेणंही महत्त्वाचं असतं. प्रश्न: मुलीला करताना जोर जास्त लावल्यास काय होतं? उत्तर: जास्त जोरामुळे त्रास किंवा दुखापत होऊ शकते. म्हणून संयम आणि काळजी आवश्यक असते. हळू आणि समजून वागणं नेहमीच योग्य ठरतं. प्रश्न: घमेंडी बाईला करायला जास्त मजा का येते? उत्तर: तिच्यात आत्मविश्वास आणि स्वतःची स्टाईल असते. ती प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे अनुभवते. म्हणून तिचा आनंद वेगळ्या प्रकारे दिसून येतो. प्रश्न: पोरं झालेली बाई कोणत्याही परिस्थितीत नाही का म्हणत नाही? उत्तर: ती आयुष्यात खूप अनुभव घेतलेली असते. तिला योग्य याची जाणीव असते. म्हणून ती परिस्थितीनुसार निर्णय घेते. प्रश्न: गर्भवती बाईला मागून करायला जास्त मजा का येते? उत्तर: काही वेळा तिला वेगवेगळ्या पद्धती अधिक आरामदायक वाटतात. शरीराच्या स्थितीनुसार तिची निवड बदलते. तिच्या सोयीप्रमाणे गोष्टी करणं महत्त्वाचं असतं.